चल आंब्याचा पिऊन ढेकर आला. चल आपण आंब्याचा ज्यूस करूया. हा चल की वरती ऊन लई लागा लागले हे ना. बारकी झाडं चल माकडे गेलेत का डाळ झाडं घालायचे आलेत. डाळ घालायचे उन्हाला माकडं बघ माकडं झाली. आलेत की बाबा गच्चीवर. आ परवा आंब्याच्या झाडावरती साप होता बाबा. या इथं होता. मला वाटलं नव्हतं आंब्याच्या झाडावर पण साप असते ते. आंब्याच्या झाडावर नाही परवा साप होता. हा काय नाही साप होता इथं बघा. आंब्याच्या झाडावरती परवा साप होता मोठा. कारण मी पण पहिल्यांदाच बघितला. कारण नारळीच्याही झाडावरती असतात मला माहीत होतं आणि 1-2 ठिकाणी आम्ही बघितला होता. पण आंब्याच्या झाडावरती मी पहिल्यांदाच बघितला. तर इथं पाड आलेले आहेत बघा. थोडे थोडे आंबे पिवळे झालेत. डाळ उन्हाला आणून घालायची होती आता पण भीती वाटायला लागली ना. माकडे गेले ते नसता आले झाडावर. इकडे जाऊन बघ बघ कडेला दिसतात का माहिती का. खाली ठेवले की मग मुंग्या बसतात लय. हा नाही ते कुठं घालावं. ती सळी आहे काय. सळी काढलीस काय तू. कशाची काढल्यास तू सळ्या. हा एका साईडला ठेवायचं. अशा पायात एखादा अडकले नाही टोचतील रे. एवढ्या बारक्या सळ्या कुठे दिसतात का तुला. दिसतात का मला कसं तिकडचं आंबं झाडाला सुचकान फोडले ते माकडाने. ओ तिकडचा आंबा कडाचा फक्त ते फोडलाय. कसं तिकडे कडल जा की सांगतो तुला. त्या तिथं जा कडला पण आंबा फोडलाय. पुढं जा. बरोबर एकदम लक्ष गेलं म्हणून बरं आंब्याच्या झाडाकडं माझं लक्ष नव्हतं. आणि मोठा साप होता बाबा तिथं. लक्ष नव्हतं. नाही साप होता बघितलं म्हणून बरं. पण्या कशा काढायला नाही.